नाशिक महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचली आहे। सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीसह प्रचारात आघाडी घेत असल्याचं पाहायला मिळतंय। निवडणुकीसाठी अवघे काहीच दिवस शिल्लक राहिलेले असल्यानं कमी वेळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व पक्षाकडून विविध पद्धतीने प्रचार केला जातोय। आज शुक्रवार असल्यानं नाशिक शहरातील विविध भागात नमाज पठणासाठी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने मस्जिदीमध्ये एकत्र आले होते। याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 21 आणि 22 मध्ये सर्वपक्षीय उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी नमाजनंतर मस्जिदी बाहेर येणाऱ्या मुस्लिम बांधवांची भेट घेत प्रचार केला। उमेदवारांनी शुभेच्छा दिल्या, संवाद साधला, लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचं आवाहन केलं। एकीकडे राज्याच्या राजकारणात धर्मावरून वादविवाद सुरू असताना नाशिकमध्ये मात्र याच्या पूर्णपणे विरुद्ध चित्र पाहायला मिळते। हिंदू मुस्लिम बांधव एकमेकांना भेटत, सौहार्द राखत आणि लोकशाहीचा उत्सव एकत्र साजरा करत असल्याचं चित्र आज प्रचाराच्या माध्यमातून समोर आलं। एकूणच नाशिक महानगरपालिका निवडणुकीत आजचा शुक्रवार प्रचाराचा सुपर शुक्रवार ठरला। सर्वधर्म समभाव, एकोप्याचा संदेश आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करत केलेला हा प्रचार नाशिकच्या राजकारणात वेगळा ठसा उमटवणारा ठरतोय। याबाबत अधिक आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तबरेज शेख यांनी, पाहूयात। नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका आता शेवटच्या टप्प्यात आलेल्या आहेत, त्यामुळे सर्वच उमेदवारांनी आता प्रचारित आघाडी घेतलेली आहे। मात्र आज नाशिकमध्ये एक वेगळ्या प्रकारचा प्रचार बघायला मिळाला। आपण बघू शकतोय की आज शुक्रवार आहे। शुक्रवार निमित्त जे सर्व पक्षीय उमेदवार होते ते मस्जिदी बाहेर या ठिकाणी थांबलेले आहे आणि येणारे जे नमाजी होते, जे मुस्लिम बांधव होते, ते मुस्लिम बांधवांना या ठिकाणी भेटत आहे। आपल्या हातातलं जे पॉम्पलेट आहे ते पॉम्पलेट देत आहे। एकूणच आपण बघू शकतोय का भारतीय जनता पार्टी असेल, काँग्रेस पार्टी असेल, शिवसेना शिंदे गट असेल, उभाटा गट असेल किंवा राष्ट्रवादीकडून या ठिकाणी सर्वच उमेदवार या ठिकाणी उभे आहे आणि येणारे जे मुस्लिम बांधव आहे त्यांना भेटत आहे। एकूणच आता प्रचाराला अवघे काही दिवस राहिले आहे, त्यामुळे कमी वेळातच जास्त मतदारांपर्यंत कसं पोहोचता येईल या उद्देशानेच आपण बघू शकता या ठिकाणी सर्वच पक्षीय जे उमेदवार आहेत ते या ठिकाणी उभे आहेत। तसेच देवलाली मतदारसंघाचे जे आमदार आहे सर्वोत्ताई आहेर हे देखील या ठिकाणी आलेले आहे। एकूणच आता मस्जिद शुक्रवार आहे, शुक्रवारची नमाज सुटलेली आहे। नमाज सुटल्यानंतर जे येणारे मुस्लिम बांधव आहेत त्यांना या ठिकाणी प्रचारानिमित्त भेटत आहे। एकूणच ही भाईचारा बघता आपण बघू शकतो का सर्वच पक्षीय लोकांमध्ये अतिशय शांततेत या ठिकाणी उभे आहे आणि येणारे जे मुस्लिम बांधव आहेत त्यांना भेटत आहे। एकूणच निवडणूक म्हटले का भांडण होता, मात्र या ठिकाणी सर्वच पक्षीय जे लोक आहे, उमेदवार आहे, त्यांनी एक वेगळे प्रकारचा भाईचारा दाखवून दिलेला आहे आणि त्यामुळेच असं चित्र जर संपूर्ण नाशिकमध्ये राहिला तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये कुठलाही भांडण किंवा कुठली अनुचित घटना होणार नाही। तबरेज शेख, 9 न्यूज महाराष्ट्र, नाशिक।